जणांनी हा प्रश्न विचारला की मॅडम आम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करतोय, पण काय होतंय ना, संबंध ठेवल्यानंतर जे पाणी आहे, वीर्य आहे, ते लगेच बाहेर येतं, योनी मार्गात थांबतच नाहीये. मग प्रेग्नन्सी कशी राहणार? ह्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाहीये का? तर रिलॅक्स राहा, डिटेलमध्ये सांगते, नीट लक्ष देऊ नका. तर काय असतं, संबंध ठेवल्यानंतर जे पाणी, लिक्विड, फ्लुइड पुरुषांकडून स्त्रियांच्या योनी मार्गात इजॅक्युलेट होतं, म्हणजे पडतं, त्याला आपण सीमेन किंवा वीर्य असं म्हणतो. तर ह्या सीमेनमध्ये स्पर्म्स असतात, ज्याला आपण शुक्राणू म्हणतात. हे स्पर्म्स गर्भाशयात जातात आणि स्त्रियांच्या एगला, म्हणजे स्त्रियांच्या अंड्याला फर्टिलाइज करता, भेदन करता आणि त्यानंतर प्रेग्नन्सी राहते. हे स्पर्म्स आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. आणि जेव्हा एकदा संबंध ठेवल्यानंतर जे वीर्य पडतं ना, जे पाणी पडतं ना, जे काय 2-3 ml पर्यंत जे पाणी पडतं, त्याच्यामध्ये लाखो करोडोने, मिलियन्स मध्ये स्पर्म्स असतात. तर एवढे सगळे स्पर्म्स, म्हणजे मिलियन्स मधले हे स्पर्म, शुक्राणू, हे सगळे एकत्र गर्भाशयामध्ये ट्रॅव्हल करतात आणि सगळेजण मिळून ते एका अंड्याला फर्टिलाइज करत असतात. जेव्हा त्या एगची, त्या अंड्याची लेअर एकदम पातळ होते, तेव्हा त्या मिलियन्स ऑफ स्पर्म्स मधून फक्त एक स्पर्म ते लगेच आतमध्ये जातं आणि ते अंड एकदम क्लोज होऊन जातं. पण त्या एक स्पर्म आणि एक अंड्याने एक प्रेग्नन्सी राहते, म्हणजे एक बाळ राहतं. सांगायचा उद्देश हा आहे की जेव्हा संबंध ठेवल्यानंतर वीर्य हे योनी मार्गात येतं, तेव्हा हे जे मिलियन्स ऑफ स्पर्म्स असतात ते लगेच क्विकली विदिन काही सेकंड्स, अगदी 7 ते 30 सेकंड मध्ये ते गर्भाशयामध्ये पोहोचलेले असतात. त्यामुळे संबंध ठेवल्यानंतर हे पाणी, वीर्य हे जरी लगेच बाहेर येत असेल तरी त्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही. आणि हे अगदी नॉर्मल आहे. बऱ्याचशा कपलमध्ये हे वीर्य, फ्लुइड हे लगेचच बाहेर येतं. आता हे कारण घेऊन मनात कोणतंही टेन्शन घेऊ नका, मनात कोणतीही भीती आणू नका, कारण आता तुमचं कन्फ्युजन हे पूर्ण क्लिअर झालेलं आहे. करा, सर्वात आधी सीमेन अनालायसिस टेस्ट, म्हणजे वीर्याची तपासणी ही करून घ्या. त्यामध्ये स्पर्म काउंट हा नॉर्मल आहे की नाही, स्पर्मची मोटिलिटी, म्हणजे योनी मार्गातून गर्भाशयापर्यंत जाईपर्यंतची जी स्पीड आहे ती योग्य आहे की नाही, आणि त्याची कन्सिस्टन्सी ही योग्य आहे की नाही, हे सर्व तपास करून घ्या, ह्याची चेक करून घ्या. ह्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्यावर ट्रीटमेंट घ्या. एवढं करून सुद्धा तुमच्या मनाच्या समाधानासाठी तुम्ही काय करू शकता, संबंध ठेवताना एक उशी आपल्या कमरेखाली ठेवा, म्हणजे जे फ्लुइड आहे ते आतमध्ये राहील, आणि संबंध झाल्यानंतर पाय हे 2 ते 3 मिनिटांसाठी वरती करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असं फिलिंग नाही येणार की ते फ्लुइड बाहेर जात आहे, ते आतमध्येच राहील. पण खरं तर ह्यामध्ये कोणताही लॉजिक नाहीये, कारण संबंध ठेवल्यानंतर अगदी तुम्ही लगेच उभ्या जरी राहिलात तरी हे स्पर्म्स गर्भाशयाकडेच जातात आणि तरी सुद्धा प्रेग्नन्सी ही राहते. सो नीट माहिती घ्या, कारण समजून घ्या, आणि उगाच अननेसेसरी स्ट्रेस घेऊ नका. प्रेग्नन्सी राहण्यामध्ये काय अडथळे येत आहेत, त्यावर काय उपाय करायला पाहिजे हे जाणून घ्या. आणि प्रेग्नन्सी राहण्यामध्ये तुम्हाला अजून काय प्रॉब्लेम्स येत आहेत, काय डाऊट्स आहेत, हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून विचारू शकता, डीएम करा. मी नक्कीच ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन. धन्यवाद.